नमस्कार. आज आपण बघणार आहोत खूपच चविष्ट आणि पारंपरिक असा पदार्थ म्हणजे सांबार वडी. विदर्भात खास करून नागपूरकडे श्रीखंड आणि पाटोडी असा मस्त बेत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये फारच चविष्ट लागतो. माझी आजी याला सांबार वडी न म्हणता पुडाची वडी किंवा पाटोडी असेच म्हणायची. असो, वळू साहित्यांकडे. खसखस, तीळ, धणे जिरे पावडर, तिखट, नारळाचा कीस, काजू किसमिस, लिंबू, हळद, मीठ, कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. कोथिंबीर मी छान स्वच्छ धुवून वाळवून घेतली आहे आणि ही बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे कांदासुद्धा बारीक चिरायचा आहे. लसूण आणि मिरचीची पेस्ट करायची आहे. काजू तुम्ही इथे बारीक करू शकता, तुकडे पण करू शकता किंवा याची अशी भरड देखील करू शकता. सर्वप्रथम कोथिंबीर आपण छानपैकी बारीक बारीक चिरून घेणार आहे. कोथिंबीर तर आपली चिरून तयार आहेत, पण जर याच्यात काही काड्या वगैरे असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे वडी करताना यामध्ये येत नाही आणि आपली वडी फुटत नाही. कोथिंबीर बारीक चिरून तयार आहे. आता हे त्याचप्रमाणे कांदा देखील आपला बारीक चिरून तयार आहे आणि लसूण मिरचीची पेस्ट देखील तयार आहे. आता ही कोथिंबीर आहे ना आपण या परातीत काढून घेणार आहे. म्हणजे हे सारण तयार करताना आपल्याला जसं व्यवस्थित हे करता येईल, मिक्स करता येईल. कांदा हा तेलामध्ये छानपैकी 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून कांदा टाकायचा आहे आणि तो छान 1 ते 2 मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे. कांदा हा थोडा परतत आला की त्यामध्ये आपण लसूण मिरचीची केलेली पेस्ट टाकायची आहे आणि याची पण 2 मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातला कचवटपणा हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आता हे छान भाजून झालं आहे. हे कोथिंबीरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचप्रकारे यामध्ये आता आपण खसखस आणि खोबऱ्याचा कीस देखील भाजून घेणार आहोत. खोबरं आणि खसखस आपली भाजून तयार आहे. हे पण कोथिंबीरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे छानपैकी सगळं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर वरील सगळे जिन्नस आपण टाकून घेणार आहोत. हळद टाकायची आहे. हळद टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये धणे जिरे पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यात तिखट टाकायचं आहे. तिखट मी थोडं कमी घेतलं आहे कारण मिरची असल्यामुळे तिखट कमी टाकलं आहे. आता किसमिस टाकून घ्यायचं आहे. किसमिस टाकून झाल्यानंतर तुमच्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. त्यानंतर काजूची भरड करून घेतली आहे ती टाकायची आहे. हे टाकून झाल्यानंतर आपण चवीपुरता साखर टाकायची आहे. म्हणजे आंबट गोड अशी छानपैकी चव लागते. त्यानंतर लिंबू टाकून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छानपैकी सगळं एकत्र करायचं आहे. हाताच्या साहाय्याने केलं तर जास्त चांगलं राहील. म्हणजे छानपैकी व्यवस्थेमध्ये मिक्स होईल. आता हे मिक्स आपण छान करून घेणार आहे. तयार आहे आपलं सारण. आता हे छान सारण तयार आहे. हे 10 ते 15 मिनटासाठी असेच ठेवायचे आहे आणि आता आपण बेसन भिजवून घेणार आहे. म्हणजे आपली पापडीसाठी मी 3 वाट्या इथे बेसन घेतलं आहे आणि 1 वाटी मी इथे चकलीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही इथे घोळण मैदा असे काही पण घेऊ शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे. थोडं लाल तिखट घेतलं आहे. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे. म्हणजे त्याची चव आणखीन छान दुपटीने वाढते. आता मोहनसाठी मी इथे 1 चमचा तेल टाकून छानपैकी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा छानपैकी घट्ट गोळा मळून घेणार आहे. म्हणजे कसं थोडंसं घट्ट गोळा मळायचा आहे. म्हणजे तो थोडा 5-10 मिनटानंतर आपोआप तो नरम येतो. त्यानंतर थोडं तेल लावून अजून चुरून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे तो गोळा छानपैकी सॉफ्ट होणार आहे.
डाळीचं पीठ आपलं छान मळून तयार आहे. आता एका वाटीमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात 1 चमचा आपण गरम मसाला टाकून त्याचा छानपैकी घोळ तयार करून घेणार आहे. म्हणजेच सांबार वडीच्या पातीला लावायला हे आपलं तयार आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण इकडे सांबार वडी करायची आणि तिकडे तेल गरम होतं, म्हणजे दोन्ही काम आपले एकत्र होतात. पिठाचा गोळा घेऊन त्याची एक छान मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपली सांबार वडी पण कशी छानपैकी मोठी होईल. आता आपली पोळी ही छानपैकी व्यवस्थित लाटून झालेली आहे. यावर आता आपण मसाल्याचं जे तेल केलं होतं ते छानपैकी टाकून पसरवून घेऊया. म्हणजे याची चव कशी अजून छान लागते. ही छान व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपण जे कोथिंबीरचं हे तयार केलं होतं सारण, ते असं छानपैकी सगळीकडे पोळीवर पसरवून घ्यायचं आहे. आणि या पोळीच्या एका भागाला थोडंसं पाणी लावून या पोळीचा छानपैकी आपण रोल करून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही प्रक्रिया करायची आहे. म्हणजेच आपली पुडाची वडी, पाटोडी, सांबार वडी, आता तुम्ही काही पण म्हणू शकता, ही व्यवस्थित पॅक होईल. व्यवस्थित रोल झाली आणि व्यवस्थित पॅक झाली ना, की कसं सांबार वडी ही फुटत नाही. आता इथे थोडीशी आपण इथे प्रेस करायची आहे, म्हणजे ती मधातून उकळणार नाही. आता दोन्ही बाजूने थोडे थोडे पाणी लावून ही सांबार वडी पूर्णपणे व्यवस्थित पॅक करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करू शकाल. सांबार वडी आपली तयार आहे आणि तेल देखील गरम आहे. आता हे छानपैकी मीडियम टू स्लो सिम याच्यावर तळून घ्यायची आहे आणि कशी थोडीशी खमंग भाजायची आहे. गोल्डन ब्राऊन येईपर्यंत ही सांबार वडी, पुडाची वडी किंवा पाटोडी छानपैकी तळून घ्यायची आहे. बघा, आपली सांबार वडी छानपैकी तळून तयार आहे. याचप्रमाणे आपण दुसरीसुद्धा आपण सांबार वडी मस्तपैकी तळून घेणार आहोत. बघा, ही दुसरी पण तळलेली आहे. आता ही पुडाची वडी आपली तयार आहे. म्हणजेच माझ्या आजीच्या भाषेमध्ये पुडाची वडी, पाटोडी ही तयार आहे. गरम गरम पुडाची वडी, थंड थंड श्रीखंड. वाह, क्या बात है ना. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर. बाय.